वेलकम टू द थर्ड चॅप्टर ऑफ अशी इंग्रजी शिका. या पुस्तकातला आपण तिसरा चॅप्टर घेणार आहोत. लेट्स सी. फर्स्ट, देन सेकंड, लेट्स ओपन द थर्ड चॅप्टर. यू सी, तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच. स्पीच म्हणजे बोलणे, तुम्ही काय बोलत असता. ठीक आहे. आता मी बोलत आहे तर प्रत्येक वाक्यामधला जो प्रत्येक शब्द असतो तो व्याकरणामधला कोणत्या ना कोणत्या तर एका पार्टचा, एका कोणत्या ना कोणत्या टॉपिकचा भाग असतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये पण जो पण पूर्ण वाक्य असते, जसं मी ते एक वाक्य लिहिलो, आय कॅन प्ले. याच्यामध्ये आय हा शब्द काय आहे तर हा आहे प्रोनाउन. व्हेरी गुड. कॅन मॉडेल वर्ब म्हणजे हा वर्ब आहे आणि प्ले ॲक्शन वर्ब म्हणजे हा पण वर्ब आहे. म्हणजे व्याकरणामधले जे टॉपिक्स आहेत, ग्रॅमॅटिक टॉपिक्स, त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी याचा कोणत्या ना कोणत्या पार्टचा एक भाग असतो. हे म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. याची आपण अजून एकदा बघूया. चला, मिटवलं आता हे सगळं. पेन घेऊया. आता या चॅप्टरमध्ये आता आपण बघणार आहोत हे पाठ कसे करायचे. हे पाठ करण्याची एक सोपी ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला, त्यानुसार हे पाठ करत राहा. ठीक आहे. तर इथे तुम्हाला या पुस्तकामध्ये इथे हेड, फोरहेड, फेस, राईट हँड म्हणून दिसत आहेत बघा. राईट, लेफ्ट हँड, स्टमक, वेस्ट आणि शेवटी टो. हे काय आहेत तर ते सांगतो बघा. आता बघा कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही हेड म्हणलं तर हेड म्हणजे डोकं, बरोबर. आता याच्यामध्ये आता करेक्ट दिसत आहे पूर्ण. हेड म्हणजे डोकं. आता डोक्यावरती नाऊन पाठ करायचं. सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवा, ठेवा ठेवा. याला म्हणा नाऊन. व्हेरी गुड. याला म्हणा प्रोनाऊन. ॲडजेक्टिव्ह. पुन्हा नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह. इथे काय आहे नाऊन, इथे प्रोनाऊन, इथे ॲडजेक्टिव्ह. व्हेरी गुड. नंतर म्हणा वर्ब, ॲडवर्ब. पाठ झाला. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन. इंजेक्शन देतात ना इथे म्हणा कंजक्शन आणि अंगठाला म्हणा इंटरजेक्शन. ठीक आहे. पुन्हा नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. आता सांगा इथे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, इंजेक्शन नाही कंजक्शन आणि अंगठ्याला इंटरजेक्शन. आता याची नावं पण, याचे डेफिनेशन इथे तुम्हाला दिले आहेत पुस्तकात. पाठ करायचं तर बॉडीवरती करू शकता. नाऊन, हे कोण आहे, हा माणूस कोण आहे, याचं नाव काय. ठीक आहे. प्रोनाऊन, याच्यानुसार याला ओळखत असतात. ठीक आहे. म्हणजे याच्याऐवजी याला वापरतात प्रोनाऊनला. ठीक आहे. नाऊन, प्रोनाऊन. ॲडजेक्टिव्ह, या दोघांबद्दल एक्स्ट्रा माहिती तर हे चेहऱ्यात देणार ना. आता मी कसा आहे, मूड कसा आहे माझा, एक्स्ट्रा माहिती, आनंदी आहे, रागात आहे, वेगवेगळे. आता ते रागाचा चेहरा होता की नाही की मला माहिती नाही. ठीक आहे. आय एम नॉट दॅट मच मीन्स ग्रेट इन मेकिंग एक्सप्रेशन्स, बट लेट्स रिझ्यूम. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, यात आला वर्ब, याला ॲडवर्ब. आता मला सांगा, वडील मारत असले तर काय करतात. वडिलांचा कधी मार खाल्ला की नाही काही जण नाही म्हणतील, आता मी खूप खाल्लो. ओके. तर मारत असलं तर कसं, या हाताने पकडतात, तुम्हालाही सांगतो, या हाताने पकडतात, या हाताने मारायचं. ओके. पकडायचं ना मारायचं, हो की नाही. मला सांगा या हाताने काय होत आहे, क्रिया, ॲक्शन, वर्ब. आणि याला मदत कोण करत आहे, हा हात म्हणजे ॲडवर्ब. ॲडवर्ब वर्बला मदत करत असतो. यानुसार तुम्ही बॉडीवरती हे पाठ करायचं असते. कळालं. तर आता याच्या डेफिनेशनकडे बघूया. नाऊन, नाऊनची डेफिनेशन आहे, अ नाऊन इज अ वर्ड विच इज नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग, क्वालिटी, कंडिशन अँड ॲक्शन. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, गुणाला, स्थितीला दिलेल्या नामास नाम असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. अ प्रोनाऊन इज अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाऊन. म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. नेक्स्ट, adjective. An adjective is a word
विच टेल्स गुड ऑर बॅड, चांगलं किंवा खराब असू शकते बरं का, असं काही नाही की प्रत्येक वेळी चांगलंच असणार. मोर अबाउट नाउन ऑर प्रोनाउन, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या चांगले किंवा वाईट शब्दाला विशेषण असे म्हणतात. नेक्स्ट वर्ब. अ वर्ब इज अ वर्ड विच डिनोट्स बिंग पोझेशन अँड ॲक्शन. क्रियापद हे स्थिती, मालकी व कृती दर्शवते. नेक्स्ट adverb. An adverb is a word which modifies an adjective, a verb and another adverb. Adverb हा असा शब्द असतो जो आता इथे मराठीत दिलेला आहे, पण तो वर्ब बद्दल किंवा ॲडवर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती देत असतो. म्हणजे वर्बच नाही तर ॲडवर्ब दुसऱ्याबद्दल पण देऊ शकतो. क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल व इतर क्रियाविशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण असे म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन इज अ वर्ड विच इज यूज्ड बिफोर नाउन्स ऑर प्रोनाउन्स टू शो देअर रिलेशन विथ समथिंग एल्स. नाउन अँड प्रोनाउनच्या पहिले वापरले जाते त्याचं रिलेशन दुसरं कोणासोबत दाखवण्याकरता. शब्दयोगी अव्यय नामाच्या व सर्वनामाच्या अगोदर व इतर शब्दांशी संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. कंजक्शन इज अ वर्ड विच जॉईन्स टू वर्ड्स, टू फ्रेजेस, टू क्लॉजेस और टू सेंटेन्सेस. दोन शब्द, दोन शब्दसमूह, दोन उपवाक्य किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. नेक्स्ट इंटरजेक्शन, केवळ प्रयोगी अव्यय. इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस इमोशन्स अँड सडन फिलिंग्स. इंटरजेक्शन हा शब्द एक्सप्रेशन्स, ठीक आहे, हे काय करत असते माहिती आहे का, तुमचे जे इमोशन्स आहेत, इमोशन्सने एक्सप्रेशन्स असतात, ते सडन फिलिंग्स जे आहेत त्या दाखवण्यासाठी वापरले जातात. म्हणजे काय, जर कोणाला तुम्ही आत या म्हणलं, कमी, हे नाही, तुम्ही म्हणता कमी आत ये, ठीक आहे, असं इमोशनने म्हणता. कोणी पडत असेल तर असं म्हणता का, अरे पडशील, तोपर्यंत तो पडला, अरे पडशील, असं मोठ्याने म्हणता ना. ओके, फास्ट इमोशन हे इंटरजेक्शनने असतात. चला तर मग थर्ड चॅप्टर झालेला आहे. पुढच्या टॉपिकमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार फोर्थ चॅप्टर 100 नाउन्स. तयार राहा मग त्यासाठी. वन्स अगेन थँक फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट अँड बाय. थँक यू.